चला तर आज बनवूया साबुदाणा न भिजवता साबुदाण्याची खीर। बनवायला अगदी सोपी आहे। साबुदाण्याचा कुठलाही पदार्थ बनवायचा असेल तर साबुदाणा तुम्हाला 2 ते 3 तास छान असा भिजवून घ्यावं लागते। पण आज आपण जराही साबुदाणा न भिजवता मस्त अशी टेस्टी झटपट साबुदाणा खीर बनवत आहोत। ही खीर तुम्ही उपवासासाठी पण बनवून खाऊ शकता, अशी बनवून खाऊ शकता, खूप छान लागते। आणि ही खीर बनवलेली असेल तर या खीरीपासून तुम्ही फ्रूट कस्टर्ड पण बनवून खाऊ शकता। चला तर मग रेसिपी सुरू करूया। त्याआधी मी रंजिता माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। खीर बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। पाण्याने 2 वेळा धुवून घेते। साबुदाणा धुण्याची आणि यापुढची छोटी क्लिप सूटच नाही झालेली। मला वाटलं मी रेकॉर्डिंग चालू केली, पण ती नंतर चेक केलं तर रेकॉर्डिंग चालूच नव्हती केलेली। साबुदाणा धुवून झाल्यानंतर गॅसवर एका भांड्यामध्ये 1.5 कप पाणी कळकळीत गरम करून घेतलं। धुतलेला साबुदाणा त्या पाण्यामध्ये टाकला आणि 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवला। 5 ते 10 मिनिटांनी साबुदाणा बघा छान सॉफ्ट झालेला आहे। साबुदाण्यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकलं, मिक्स करून गॅसवर गरम करायला ठेवलं। साईडच्या गॅसवर अर्धा लिटर दूध पण गरम करायला ठेवलं। छान मस्त अशा पद्धतीने कळकळीत गरम झालेला आहे। यामध्ये टाकायचं आहे गरम केलेलं दूध। दूध गरम करूनच टाकायचं। मी दूध टाकायच्या आधी थोडंसं पाणी टाकलेलं। तुम्हाला पाणी नाही टाकायचं असेल तर तुम्ही दूधच टाकलं तरी चालेल। दूध टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं, छान फिरवून घ्यायचं। 8 ते 10 केसरच्या काड्याचा चुरा करून टाकायचा, म्हणजे केसरचा रंगही खूप छान येतो। आणि तुम्हाला जर केसर नाही टाकायची असेल तर नाही टाकली तरी चालेल। मीडियम गॅसवर छान 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला। छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। खीर एकीकडे शिजते तोपर्यंत मी काजू आणि बदामचे अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घेते। मी इथे काजू बदाम 1.5 ते 2 चम्मच चारोळी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। ड्रायफ्रुट्स हलकेसे फ्राय करून घेणार आहोत। इथं पॅन ठेवला, त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलेलं आणि तुपामध्ये कट केलेले हे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत। हलकेसे परतून घ्यायचे, खूप जास्त रंग नाही बदलू द्यायचा। खीर पण छान आधीपेक्षा घट्ट झालेली आहे आणि साबुदाणा पण ट्रान्सपरंट झालेला आहे। छान असे परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचे। परत 2 ते 3 मिनिटं शिजून गॅस बंद करणार होते मी, पण नंतर लक्ष गेलं की मी साखर तर टाकलीच नाही। मला वाटलं मी साखर टाकली, पण टाकलेलीच नाही। कपामध्ये साखर काढलेली तशीच होती। नंतर मी साखर टाकली। इथे मी अर्धा कप साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार तुम्ही साखर कमी किंवा जास्त करा। साखर टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर छान शिजवून घेतलं आणि मस्त अशी खीर तयार झालेली आहे आपली। मस्त अशी टेस्टी साबुदाणा खीर साबुदाणा न भिजवता तयार झालेली आहे आपली। सर्वात शेवटी विलायची पावडर टाकायची अर्धा चम्मच, छान मिक्स करून घ्यायची। मस्त अशी साबुदाणा खीर गरमागरम सर्व करायची। बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे आणि दिसायलाही काय छान दिसतंय, चवीलाही तितकीच छान होते। माझ्या घरी सर्वांना साबुदाण्याची खीर खूप आवडते आणि ऐन वेळेवरच त्यांना खायची आठवण येते। मी अशा पद्धतीने झटपट साबुदाणा खीर बनवून देते। तुम्ही अशा पद्धतीने कधी बनवली की नाही कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने झटपट साबुदाणा खीर उपवासासाठी तुम्ही खाऊ शकता। आता श्रावण लागणार आहेत, नवरात्र लागणार आहे, तुम्ही कुठल्याही उपवासासाठी ही खीर बनवून खाऊ शकता। आणि याच खिरीमध्ये आवडीनुसार काही फ्रूट्स कट करून टाकले आणि थंड करून खाल्ले तर मस्त असं फ्रूट कस्टर्ड तुमचं तयार होते। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळा आम्ही अशा पद्धतीने बनवून खातो। तुम्ही पण नक्की एखाद्या वेळेस ट्राय करा। कसं झालं कमेंट करून नक्की सांगा। झटपट साबुदाणा खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। साईडला जे बेल बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवरचा नवीन व्हिडिओ जेव्हा पण मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। असाच चॅनलला भरभरून सपोर्ट करत राहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। थँक्यू। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।